नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या 3.0 म्हणजेच भारताच्या 2025चा जो आहे अर्थसंकल्प पेश केलेला आहे आणि आपण सध्या आहो NVCC यांनी आयोजित केलेल्या लाईव्ह प्रोग्राममध्ये। तर आपण काही NVCCच्या मेंबर आणि अधिकाऱ्यांसोबत बोलणार आहोत। सर, काय सांगाल, नुकताच अर्थसंकल्प पेश झालेला आहे यानी विदर्भाला आणि महाराष्ट्राला काय फायदा होईल? विदर्भ और महाराष्ट्र के बारे में अभी तक बजट में कोई स्पेसिफिक अनाउंसमेंट हमारे ध्यान में नहीं आई है। बजट डॉक्यूमेंट देखने के बाद में हमें मालूम पड़ेगा कि विदर्भ या महाराष्ट्र के लिए कुछ दिया है क्या। अभी तो फिलहाल बिहार में इलेक्शंस दिख रहे हैं, तो उसलिए बिहार को बहुत सारी चीज़ें, बहुत सारी सौगातें दी गई है। हमें उम्मीद है कि महाराष्ट्र के लिए भी कुछ ना कुछ इस बजट में और विदर्भ के लिए भी कुछ ना कुछ इस बजट में रहेगा। नक्कीच आपण NVCCच्या मेंबरसोबत बोलत आहोत, तर हे विचारणं अगदी स्वाभाविक आहे की विदर्भासाठी काही आहे की नाही या बजेटमध्ये। 12 लाखपर्यंत जे आहे टॅक्स लागणार नाही, टॅक्स पेअरसाठी ही खूप मोठी घोषणा आहे, काय सांगा? देखिए, 12 लाख रुपए तक इनकम टैक्स नहीं लेना ये उम्मीद से परे था। इलेक्शन के पहले अगर ये चीज़ होती तो स्वाभाविक था कि इलेक्शन को देखते हुए उन्होंने किया, लेकिन इलेक्शन के बाद अगर यूनियन बजट में इस तरीके के प्रावधान लाते हैं, एक बहुत ही सराहनीय कदम है। उम्मीद से परे था कि 12 लाख रुपए तक की इनकम पे सरकार तो पूरी तरह से टैक्स माफ़ कर देगी। एक इंपॉर्टेंट चीज़ मैं बता दूं कि जो स्पेशल रेट में अगर आपकी इनकम है तो ये 12 लाख का फ़ायदा आपको पूरी तरह से नहीं मिलेगा। तो आपको देखना ये ज़रूर है कि बजट डॉक्यूमेंट आने के बाद उसे डिटेल में पढ़कर ही हम डिसीजन लें कि क्या वाकई में 12 लाख रुपए तक का पूरा रिलीफ हमें मिलने जा रहा है या उसके पीछे भी कोई पेच छुपा हुआ है। NVCCचे अध्यक्ष आहुजाजी आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल, व्यापारीसाठी किती महत्त्वाचं या बजेटमध्ये काय आहे? ये व्यापारियों के लिए बहुत ही महत्वपूर्ण निर्णय है और ये कल्पना नहीं थी कि 12 लाख किया जाएगा। अभी 15 दिन पहले मुझे किसी पत्रकार ने पूछा था तो हमने 6 लाख का बताया था, लेकिन आज 12 लाख अगर हुआ है तो बहुत सुंदर बजट है ये और देश को आगे ले जाने वाला बजट है। नक्कीच काही मेंबर पुन्हा आपण बोलणार आहोत त्यांच्यासोबत। सर, काय सांगाल, या बजेटने किती खुश आहे? काय तुमच्या अपेक्षाप्रमाणे बजेट आला आहे? बजेट खूपच चांगलं आहे, म्हणजे पूर्ण डेव्हलपमेंट ओरिएंटेड आहे। जे इम्पॉर्टंट सेक्टर्स आहे म्हणजे यांनी शिप बिल्डिंग, मॅरीटाईम, न्यूक्लिअर एनर्जी, टुरिझम, हे जे सेक्टर आहे जिथून आपली GDPला बूस्ट मिळते ते त्याच्यात पूर्ण फोकस केलेला आहे सरकारनी। ओव्हरऑल इट्स अ डेव्हलपमेंट ओरिएंटेड बजेट। टॅक्स रिफॉर्म तरी चांगले रिफॉर्म्स केलेले आहे। जे लिमिट, एक्झाम्पशन लिमिट जे बेसिक होती 2.5 लाखाची होती त्यांना वाढवून त्यांनी 4 लाख केलेलं आहे। जे पूर्ण रिबेट आहे ते 7 लाखापर्यंत होतं, आता ते 12 लाखापर्यंत आहे। म्हणजे एक मिडल क्लास आणि जे लोअर मिडल क्लास आहे त्यांच्यासाठी बरंच चांगलं आहे। पण अजूनही आम्हाला एक्सपेक्टेशन होती की अजून आम्हाला MSME जे आहे सेक्टर, म्हणजे जे लहान व्यापारी असते त्यांना क्रेडिट अवेलेबिलिटी पाहिजे, लोन म्हणजे लोन चांगलं टाईमली भेटायला पाहिजे, ते त्याच्यावर अजूनही सरकारला दे हॅव टू वर्क मोर ऑन इट। सो आय वुड रेट दिस बजेट 8 आउट ऑफ 10। नक्कीच। तर जसं त्यांनी म्हटलं की काही अपेक्षा त्यांना सरकारकडून पुन्हा होतं, आपण बोलणार आहोत। काय सांगाल सर, कसा बजेट होता व्यापाऱ्यांसाठी आणि सर्वसाधारण लोकांसाठी? का हा विकासाचा बजेट होता? बजट में वाकई जो सभी लोग जो कह रहे हैं मिडिल क्लास के लिए इसमें नो डाउट बहुत अच्छा था, लेकिन इसके साथ साथ में जो है कि बड़े जो 12.5 लाख के ऊपर में जो है वहाँ पे भी अगरचे तो टैक्स रेट अगरचे उसका स्लैब कम होता और ज़्यादा से ज़्यादा उनको बेनिफिट मिलता गवर्नमेंट को, तो हम चाहते थे कि भाई अपना देश आगे बढ़े। MSMEs, स्टार्टअप, और इसके लिए इन्होंने जो है अच्छी योजना, वो योजना इम्प्लीमेंट हो, ये बहुत ज़रूरी है। बातें करने से नहीं होता है काम की। जो कई बार क्या लोन कई बार मिलता नहीं है बैंक में भी, उसके बारे में भी गवर्नमेंट ने जो है सीरियसली सोचना चाहिए, ये मेरी एक सोच है। नक्कीच सर, काय सांगाल, बजेट पेश झालेला आहे, 12 लाखापर्यंत टॅक्स लागणार नाही, तुमच्या अपेक्षेप्रमाणे बजेट आलं आहे? बजट बहुत अच्छा है। हम सब 12 लाख की बात कर रहे हैं, पर एक चीज़ हम नहीं देख रहे हैं कि एक नया इनकम टैक्स एक्ट आने वाला है अगले हफ्ते। गवर्नमेंट ने एक 12 लाख लेके एक बहुत बड़ा कदम लिया है, पर मुझे ये 100% श्योर है कि बाकी पार्टनरशिप हो गया, कंपनी हो गया, उनको भी नए एक्ट में बहुत रियायतें देंगी। फाइनेंस मिनिस्टर ने एक स्पेसिफिकली कहा है कि नया एक्ट आधा होगा पुराने एक्ट से और वो बड़ा सिंपल होगा। तो हमें ये चेक देखना है कि मिडिल क्लास नहीं, सारे जगह गवर्नमेंट ने एक कोशिश की है कि नई पहल शुरू करके सिटीजन्स को एक राहत दिया जाए। तो ये बजट बहुत अच्छा है। नक्कीच। काय सांगाल सर, बजेट पेश झालेला आहे, तुम्ही खुश आहे का? तुमच्या अपेक्षेप्रमाणे बजेट आलेलं आहे का? आणि 12 लाखापर्यंत जे आहे राहत देण्यात आलेली आहे? असं आहे की कोणताही बजेट येऊ, सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा, अपेक्षा इतकी जास्त असतात आहे
की त्या अपेक्षा पूर्ण करणं कोणत्याही गव्हर्नमेंटच्या हातात नसतं. तरी पण मला असं वाटतं की ही जी सेंट्रल गव्हर्नमेंटने आज जे बजेट केस पेश केलेलं आहे त्याच्यामध्ये मिडल क्लास वर्गांना त्यांनी पुष्कळचं लक्षात ठेवलेलं आहे. कारण की पुष्कळ वर्षापासून ही डिमांड होती की भाई बेसिक एक्झम्पशन लिमिट वाढायला पाहिजे आणि मागल्या वर्षापर्यंत 7 लाखापर्यंतचे ज्यांचे इन्कम होते त्यांना टॅक्स लागत नव्हता, पण आता ते 12 लाखापर्यंत पोचणार आहे. याच्यामागे कारणच असं होतं आहे की बाई GDP रेट्स काफी रिड्यूस झाला होता आणि त्यामध्ये पर्चेसिंग पॉवर जी मिडल क्लासची जी आहे ती एकदम टॅक्सेशनच्या बर्डनमध्ये दबली होती. पण आता कुठे ना कुठे हे पर्चेसिंग पॉवर वाढणार आहे. जरी आपला 1 लाख रुपयाचा रेव्हेन्यू लॉस यामुळे होणार आहे, पण इनडायरेक्ट टॅक्सेशनच्या माध्यमांनी जेव्हा लोकांकडे पैसा येतील ते पर्चेसिंग करतील आणि पर्चेसिंग करेल तर इनडायरेक्ट टॅक्सेशनचे जे कलेक्शन्स आहेत ते वाढतील. तर मला वाटतं हे चांगलं डिसिजन्स घेतलेलं आहे आणि मला वाटतं हे गुड आय थिंक इट इज गुड डिसिजन टेकन बाय गव्हर्नमेंट. नक्कीच. तर संपूर्ण देशाचं लक्ष जे आहे आज पेश होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागलं होतं. मोदी सरकारच्या 3.0च्या अर्थसंकल्पाचं हा बजेट जो आहे तो नुकताच पेश झालेला आहे आणि आपण जे आहे ते नागपुरात सध्या NVCCने ऑर्गनाईज केलेल्या लाईव्ह प्रोग्राममध्ये होतो आणि नुकतेच आपण NVCCच्या मेंबर आणि अधिकाऱ्यांसोबत बोललेलो आहे. तर काही लोक अपेक्षाप्रमाणे बजेट आला म्हणून खुश आहे, तर काही थोडेफार नाराज आहे. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.